तर ह्या सगळ्या स्वररत्नांची जी मोहिनी आहे, त्यांच्या आवाजातली जी जादू आहे, ती आपल्या सगळ्यांच्या मनावर अगदी कोरली गेलेली आहे. पण ती आपण थोड्या वेळासाठी थोडीशी बाजूला ठेवायला लागणार आहे, कारण ब्रेकची वेळ झालेली आहे. न्यू क्लीन आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणतात ते गावशील का. हो हो हो, आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणतात ते गावशील का. पैसा तो अन्यायात करी खळबळ, दावी कोणी मजुराला मारुतीचे बळ. पैसा तो अन्यायात करी खळबळ, दावी कोणी मजुराला मारुतीचे बळ. न्यायासाठी मदतीला धावशील का, सुख ज्याला म्हणतात ते धावशील का. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणतात ते धावशील का. सुख ज्याला म्हणतात ते धावशील का, सुख ज्याला म्हणतात ते धावशील का. मला तर आवडलं बाबा गाणं तुझं खूप. आपण कोणापासून सुरुवात करूया? आपण बेलाताईपासून सुरुवात करूया, ठीक आहे? ऋषिकेश, खूप लवकर संपलं रे गाणं. मला अजून एक अंतर ऐकायचा होता. खूप छान झालं. फक्त मला असं वाटलं की कुठेतरी हाफ स्केल खाली असतं तर जास्त छान झालं असतं गाणं. हां, एक्सप्रेशन खूप छान दिलीस तू. कीप इट अप. हे गाणं प्रल्हाद शिंदे यांचं आणि मधुकर पाठक यांचं संगीत. फार सुंदर गाणं आहे, महागाईवरती गाणं आहे. की तरी तो देवाला म्हणतोय, आता तरी देवा मला पावशील का वगैरे. गाणं इतकं सुंदर तू निवडलंस, पण जसं बेलाजी म्हटले त्याप्रमाणे तू हाफ नोट तरी कमी करायला पाहिजे होता. वरचे नोट लागलेच नाही तुझे. कारण का हे गाणं मी भरपूरदा गायलं पण ऐकलं पण जसं पाहिजे तसं मला तर वाटतं की झालं नाही गाणं. लक्ष नाही दिलंस तू थोड्यासाठी. फार चांगलं गाणं निवडलंस, ठीक आहे, त्यातूनही चांगलं झालं. बाकी सांगतील स्वराधीश. थोडा हात कमी उचललास किंवा मटकलास कमी तरी चालेल, पण सूर चांगला लागला पाहिजे. सूर समोरच्याच्या थोबाडीत मारल्यासारखाच लागला पाहिजे. हा, हो, लक्षात ठेवशील? नक्की. अगदी काठी टेकेपर्यंत ठेव. मी असेन नसेन पण तुझ्या लक्षात राहायला पाहिजे. हो. आणि आज तुझ्या घरून कोणीतरी आलेलं आहे स्पेशल, असं मी ऐकलंय. कोण आलंय सांग बघू. माझ्या दोन्ही आजी आल्यात. नमस्कार, खूप खूप स्वागत तुमचं आमच्या ह्या कार्यक्रमात. तुमच्याकडून ऐकायचं आहे की तुम्हाला ऋषिकेशबद्दल, त्याचा परफॉर्मन्स ह्या मंचावरती कसा वाटतोय? खूप छान वाटतो. आणि मेन म्हणजे ETV मराठीवरील जो हा कार्यक्रम आहे गौरव महाराष्ट्राचा, याला मी धन्यवाद देते. त्याचं कारण असं आहे की या कार्यक्रमामुळे मी केवळ ऋषीचीच आजी नसून तब्बल 12 नातवंडांची आजी झाली आहे एका झटक्यात. आणि या नातवंडांना शुभेच्छा म्हणून काही ओळी मी शब्दबद्ध केलेल्या आहेत, त्या मी वाचून दाखवते. जरूर. गौरव महाराष्ट्राचा प्रत्येक स्वररत्न सर्वतोपरी घडो. गौरव महाराष्ट्राचा प्रत्येक स्वररत्न सर्वतोपरी घडो. या बाळगोपाळांमध्ये जिव्हाळ्याचे नाते जडो. या बाळगोपाळांमध्ये जिव्हाळ्याचे नाते जडो. या लहानग्या मूर्तींची कीर्तिलता उंच उंच चढो. या लहानग्या मूर्तींची कीर्तिलता उंच उंच चढो. या पिल्लांच्या जीवनात कधीही उणे न पडो. या पिल्लांच्या जीवनात कधीही उणे न पडो. खूप छान, धन्यवाद. आणि आम्हा सगळ्यांचे जे आपल्या सगळ्यांचे जे फिलिंग्स आहेत ते तुम्ही आत्ता तुमच्या काव्यात वाचून दाखवल्यात. घरच्यांनी असं कौतुक केलं की जरा जास्ती मुठभर मास चढतं की नाही. म्हण आहे ती, त्याचा अर्थ जाडं होतो असं नाही.